श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार. आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार. ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजाही करायची. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटनाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत. आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायचे. कळश स्थापना केल्यास घरात धन, धान्य, वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते.
आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे, तर तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा, गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचे स्वरूपसुद्धा म्हटले जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून गुरुपुषामृत योगामध्ये ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गायीकरता तयार करायची आहे. कणिक मळायचं आहे. मळताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद ही घालायची आहे. गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तर आपल्याला कणकेमध्ये हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक छानशी चपाती जी आहे ती तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्या चपातीवर मूठभर हरभऱ्याची जी डाळ असते ती, जिला चण्या डाळ असं म्हणतात, ती सुद्धा भिजवून ठेवायची. हरभऱ्याच्या डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हरभऱ्याची डाळ खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण अगदी 10 रुपयाची का होईना तुम्हाला आवर्जून ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती खरेदी करायची आहे. अशी ही हरभऱ्याची डाळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूंना आपल्या घरी आणल्याएवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. तर आपल्याला मूठभर हरभऱ्याची डाळसुद्धा त्या चपातीवर ठेवायची. तसेच आपल्याला गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. किंवा तुम्ही गाईला पिवळी केळीसुद्धा खायला देऊ शकतात किंवा अगदी हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो. बुधग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. तर या 3 पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गाईला खायला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही 3ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे. तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हातातनं गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.